या ज्येष्ठ नागरिकांच्या महामेळाव्याला आपण सगळे उपस्थित आहोत. आजचा हा कार्यक्रम मी तिथे बसून ऐकत होते की नेमकं निसर्ग छाया काय, देवगावकरांचं ह्या निसर्ग छायासाठी केलेलं त्यांचं योगदान, ह्या सगळ्याची मग माहिती घेतली. दादा नेहमी असे उपक्रम आणतात ज्याचा विचार कोणी सहज करू शकत नाही. आता त्यांनी अमृताला किती सूचना केल्या असतील, तू हे सांग, तू ते सांग. त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा प्रोजेक्ट करत असताना त्याचे इतके बारकावे दादांनी आधीच ठरवून ठेवलेले असतात आणि त्यांना काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, आणि दादांचं सगळं इकडे असतं आणि त्यांचं विजन क्लिअर असतं. त्या पद्धतीने ते काम करत असतात आणि तो रिझल्ट आज इथे समोर आहे. सगळ्यांचे अभिनंदन करते आणि सगळ्यात मी आधी आभार मानते की आज तुम्हा सगळ्यांशी बोलण्याची संधी मला या व्यासपीठावर मिळाली. तुमच्याशी संवाद साधू शकते, तुम्हाला पाहू शकते. निसर्ग छाया हे कायम चालू राहावं. कदाचित 25-30 वर्षानंतर मी सुद्धा तिथे असेन. धन्यवाद.